खर्च कमी करू नका, उत्पन्नाचा मार्ग वाढवा। भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी LIC चे विमा सल्लागार व्हा। स्वतःचे उत्पन्न स्वतः ठरवा, आकर्षक कमिशन मिळवा। स्वतः सर्वांगीण विकास तसेच आर्थिक प्राप्तीची अमर्याद संधी, कामाची वेळ, पद्धत व कामाचे नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अंमल करा। मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण, कोणतीही गुंतवणूक नाही। पात्रता किमान 10वी 12वी पास, वय 18 वर्ष पूर्ण, ट्रेनिंग व परीक्षा पास होणे आवश्यक। संपर्क अरविंद बगाडे, विकास अधिकारी LIC। मोबाईल नंबर 9422 41 99 03 82 08 09 67 16। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापूर, पिठापूर, दत्तधाम तसेच त्र्यंबकेश्वर गुरुपीठ व देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त एकाच वेळी सुरू होणाऱ्या सप्ताहासाठी येणाऱ्या सेवेकरी भाविकांचं स्वागत। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, दत्तधाम, नृसिंहवाडी। नृसिंहवाडी दत्तधाम मध्ये श्री गीताई याग संपन्न। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सुरू असलेल्या सप्ताहामध्ये आज हवनयुक्त श्री गीताई याग संपन्न झाला। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापूर, पिठापूर व त्र्यंबकेश्वर या 4 गुरुपीठात तसेच देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे। यानुसार आज 5व्या दिवशी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत श्री गुरुचरित्रातील 36 ते 38 अध्यायापर्यंत सामूहिक वाचन झालं। 8 वाजता भूपाळी आरती झाली। आरतीनंतर स्वामींच्या मूर्तीवर मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व षोडोपचार पूजा करण्यात आली। यज्ञ विभागामध्ये याज्ञिकीने विधिवत मंत्रोच्चारण, सकाळी यजमानांच्या हस्ते नित्य स्वाहाकार केला। सकाळी 9 वाजता शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत श्री गीताई पाठाचं पठण करीत हवनयुक्त श्री गीताई याग संपन्न झाला। सकाळी 10:30चा नैवेद्य आरती झाली। यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली। याग पूर्ण झाल्यानंतर पर्जन्य सूक्त व रुद्राध्यायाचं सामूहिक पठण करण्यात आलं। दुपारच्या सत्रात 3 वाजता याज्ञिकी विभागाकडून विनामूल्य याज्ञिकी प्रशिक्षण देण्यात आलं। तसेच सामूहिक श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र सारामृत पाठ वचन, पर्जन्य सूक्ताचं पठण करण्यात आलं। काही वयस्कर महिला, पुरुष सेवेकरी यांना गुडघेदुखी, पाठदुखीचा त्रास असतानाही स्वामींची सेवा करण्याचा निश्चय मनात ठेवून जिन्यावरील पायऱ्यांवर खुर्चीवर बसून स्वामी चरणी सेवा रुजू करीत आहेत। सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, 6:30 वाजता नैवेद्य आरती झाली। 7 वाजता विविध विषयावर मार्गदर्शन झालं। नित्यसेवा व नित्यध्यानमध्ये गीतेचा 15वा अध्याय, विष्णू सहस्त्रनाम, शांतिपाठ आदी सेवा करण्यात आल्या। उद्या सकाळी 8 वाजता हवनयुक्त श्री रुद्रयाग व मल्हारी याग होणार आहे। तसेच अखंड 24 तास प्रहरी सेवा सुरू आहे। सेवेकरांनी याचा लाभ घ्यावा। सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा। तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य, वस्तू, पदार्थ देणगी द्यायची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।